काय चोरती? हॅलो नमस्कार, मी रुपाली. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे सुट्टी आणि म्हटलं चला आजचा व्लॉग आहे ना सकाळपासूनच स्टार्ट करू. ॲक्च्युली मी कालही शूट केलं, पण मी अर्धं शूट केलं, दुपारीच केलं फक्त. आणि संध्याकाळी माझ्याकडून काही शूट झालं नाही, कारण काय स्पेशलच नव्हतं. म्हटलं काय शूट करावं, पण मग आज मी ठरवलंय की अगदी छोट्या छोट्या गोष्टी का असे ना त्या मी शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवेल. कारण असे खूप सारे माझे व्ह्यूवर्स आहेत, खूप सारे सबस्क्रायबर्स आहेत की त्यांना आहे ना माझं डेली रुटीन हे खूप आवडतं. अगदी छोटासा स्वयंपाक करण्यापासून तर मुलांपर्यंत, घर आवरण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मैत्रिणींना किंवा माझ्या सबस्क्रायबरना, माझ्या व्ह्यूवर्सला खूप आवडतात. तर म्हटलं की चला आता इथून पुढे आहे ना मी सगळं घरात जे जे छोटं काही घडणार ना सगळं शूट करत जाईल आणि सगळं मी तुमच्यापर्यंत आणत जाईल. आज आहे सुट्टीचा दिवस, संडे. तर मी आज असं ठरवलं होतं की आज सगळं घरातलं आवरून झालं की म्हणजे आता बघा 9 वाजले, माझं ऑलमोस्ट सगळं आवरलं, फक्त स्वयंपाक बाकी आहे. आता म्हटलं इथे समोर आमच्या इथे आहे ना सेल लागलाय कपड्यांचा. लहान मुलांचे खूप छान छान कपडे आहेत आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनी मला बिल्डिंगमधल्या मैत्रिणींनी सांगितलं की इतकं जवळ आहे तर का जात नाहीये तू, जा जा जा. तर मी रात्री यांना सांगितलं, त्यांचं चाललं की चल ना मग, तू इतक्या दिवसापासून मला सांगितलं का नाही. तर आज तो मुहूर्त लागलाय, तर आज माझं असं चाललंय की चला आज मी सगळं आवरून आहे ना पटकन जाऊन येते. आता आज संडे, पण आज ओपन राहतं की नाही की बंद राहतं हे तर काही मला माहित नाही, पण तयारी तर आहे माझी तिथे जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सेव्ह करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. वर्षभरासाठी जितकं मी गहू भरून ठेवते आणि ते एकखटीच आहे ना पूर्ण म्हणजे आणले का गहू चांगलं ऊन देऊन देते. नंतर मी सगळे गहू ना म्हणजे चांगले साफ करून ठेवते, म्हणजे वर्षभर टेन्शनच नसतं. जेव्हा लागेल तेव्हा फक्त काढायचे, थोडं उन्हामध्ये ठेवायचे आणि लगेच दळायला द्यायचे. असं केल्याने आहे ना म्हणजे खूप घाईत जरी असतं तरी दळण आपलं इझिली होऊन जातं. अथांग विरांशी ना संडे होता म्हणून त्यांना म्हटलं की जा यांची कटिंग करून आणा. दोघांची कटिंग करायला अथांग बघा ना किती छान गुणी बाळासारखं बसलं होतं तिथे. आता मी आहे ना मॅगी करते. आता मॅगी जरा मी वेगळ्या पद्धतीने करते. पाणी तापवलं इथे आणि ही मॅगी आहे, दोन आहे मॅगी. ह्या मी याच्यामध्ये टाकून आहे ना मस्त अशा आहे ना बॉईल करून घे. इथे मी कांदा टमाटा असा चिरून घेतला. आता वेगळी पद्धतीची मॅगी, म्हणजे पूर्ण रेसिपी तुम्ही बघा तेव्हा तुम्हाला समजेल की मी नेमकी कशी मॅगी करते ते. आणि तुम्ही कांदा टमाटावाली मॅगी खाता की पाण्याची मॅगी खाता हे मला कमेंटमधून सांगा. आणि अशी मॅगी जर तुम्हाला करायची असेल तर व्हिडिओ पुढेही बघा, स्किप करू नका. तुम्हाला याची मी रेसिपी पूर्ण शेअर करते. सकाळी सकाळी आहे ना माझ्या विंडोमधून इतकं ऊन येतं ना की स्वयंपाक करताना आहे ना सगळं ऊन आहे ना असं डोळ्यावर चमकतं. म्हणजे भांड्यांवर पडणारं ऊन किंवा किचनवर किंवा गॅस ओट्यावर किंवा गॅसवर पडणारं ऊन पूर्ण डोळ्यांवर चमकतं. म्हणून मी काय करते, असं आहे ना त्याला कर्टन लावून दिलं आहे. जी मॅगी मी बॉईल करून घेतली होती ती मस्त आता चाळणीने गाळून घेतलं आणि पूर्ण कांदा टमाट्याच्या परतोच तर आहे ना मस्त त्याच्यातलं पाणी पूर्ण निथळून जाईल. इथे मी ना तेल घेतलं, तेलामध्ये ना कांदा टमाटा छान असा परतून घेतला, एकदम बारीक परतून घ्यायचा, म्हणजे ना पूर्ण असा मेल्ट करून घ्यायचा कांदा आणि टमाटा. त्याच्यानंतर आपला जो काळा मसाला असतो तो, हळद टाकून मॅगी टाकून मस्त आहे ना तो छान असा मॅगी मस्त आहे ना मिक्स करून घ्यायची. फ्लाइंग किस दे. आता मॅगीमध्ये येणारा जो मसाला असतो ना, तर मी इथे 2 मॅगी घेतल्या होत्या म्हणून 2 पुड्या वापरल्या मॅगी मसाल्याच्या. ते टाकून पुन्हा आहे ना छान असं आहे ना परतून घ्यायचा. आता मॅगी मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं म्हणून मी अगदी थोडंसंच मीठ टाकून पुन्हा ते छान असं परतून घेतलं. आणि अथांग विरांशला आहे ना नाश्ता देऊन टाकला, यांनाही नाश्ता दिला आणि नंतर रात्रीचे भांड्यांचं जो पसारा पडलं होतं सगळे भांडे लावून दिले आणि किचन छान स्वच्छ आवरून घेतलं. पुन्हा दुपारच्या जेवणाची तयारी करायला. आणि आज दुपारच्या जेवणामध्ये आहे ना मी वांग्याचं भरीत करणार होते. आता आपण काय करतो, वांगं जेव्हा डायरेक्ट भाजतो ना तर त्याच्यात आळी राहायचा म्हणजे खूप जास्त शक्यता असते, म्हणून ती मनातच बसले. म्हणून मी अशी कट करून नंतर ते वांगे छान असे परतून घेतले. आता भाजलेल्या वांग्यांची तर सर इथे येणार नाही, पण फक्त तितकंच एक गोष्ट करते की मी ना कट करून छान असं कढईमध्ये छान भाजून घेते ते वांगे. आणि नंतर आपले काय बेसिक मसाले असतात ते सगळं टाकून छान असं आपलं वांग्याचं भरीत रेडी होऊन जातं. आणि जायचं होतं सेलमध्ये, तर त्याचीच तयारी. तर अथांगला झोपून दिलं, विरांश ही आणि मी, आम्ही 3 जण निघालो. समोरच होतं म्हणून पायीच गेलो. टी शर्ट आहेत.
त्यांचं दोघांचं बघायचं चाललं होतं. म्हटलं चला तोपर्यंत आपलंही बघू. आता खूप सारे ढीग लावलेले होते तिथे कपड्यांचे, रिलायन्स कंपनीचे, म्हणजे चांगल्या क्वालिटीचे कपडे होते आणि मटेरियल चांगलं होतं म्हणून म्हटलं चला 2-2, 3-3 असे यूज म्हणजे रोजच्या डेली यूजसाठी तरी घेऊन टाकू. मग तेच कपडे घेतले आम्ही. घेऊन द्या. आता तिकडनं येताना आपलं बायकांचं कसं असतं, थोडं कुठं प्लांट्स वगैरे आपल्या कामाची वस्तू जर भेटली तर आपण थांबतोच ना. तर मी जरा थांबले तर यांचं बघा काय म्हणणं आहे. काय चोरती तुम्हाला हसत होते. चोरी तर मी नाही केली, पण यांचं असं होतं की चोरी करते. काय चोरती तर असा होता आजचा व्लॉग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हां, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सेव्ह करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटन दिसत असेल तर हाईपही करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.